Hello dear students, welcome to Bacha Edutech. In our previous English lecture, we started the lesson, The Fun They Had. We almost finished half of the lesson. In today's English lecture, we are going to finish remaining half lesson. So let's begin with the lesson. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण बघितलं की टॉमी मार्जीला म्हणतोय की तुला जर हे पुस्तक आवडलं नसेल किंवा मी तुला या पुस्तकाबद्दल जे सांगतोय ते तुला जर आवडलं नसेल तर ते पुस्तक तू वाचलं नाहीस तरी चालेल. यावर आता मार्जी काय म्हणते ते बघूया. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मार्जी सेड क्विकली. मला आवडलं नाही असं मी म्हटलं नाही, मार्जी लगेच म्हणाली. She wanted to read book she wanted to read about those funny schools. तिलाही त्या मजेशीर शाळेबद्दल वाचायची इच्छा होती. They weren't even half finished when Margie's mother called, "Margie, school." आणि त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मार्जीच्या आईने तिला हाक मारली, "मार्जी, शाळेची वेळ झाली." मार्जी looked up. "Not yet, मम्मा." मार्जीने वळून पाहिले, "अजून नाही मम्मा." "Now," said Mrs. Jones, "and it's probably time for Tommy too." होय, मिसेस जोन्स म्हणाल्या, आणि बहुतेक टॉमीची देखील वेळ झाली असावी. मार्जी सेड टू टॉमी, "कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल?" शाळा सुटल्यावर मी अजून थोडं पुस्तक वाचू तुझ्याबरोबर, मार्जीने टॉमीला विचारलं. मे बी, ही सेड नॉनशलंटली. बघू, बेफिकिरीच्या सुरात तो म्हणाला. नॉनशलंटली म्हणजे काय? बेफिकीरपणे. ही वॉकड अवे विस्लिंग, द डस्टी ओल्ड बुक टक्ड बेनेथ हिज आर्म. आणि ते धुळकटलेलं जुनं पुस्तक आपल्या काखेत खोचत शिळ वाजवीत तो तिथून निघून गेला. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. मार्जी आपल्या वर्गखोलीत गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम and the mechanical teacher was on and waiting for her. तिची ती वर्गखोली तिच्या झोपण्याच्या खोलीला लागूनच होती आणि मेकॅनिकल टीचर चालू झाला होता आणि तिची वाट पाहत होता. It was always on at the same time every day except Saturday and Sunday. Because her mother said little girls learn better if they learned at regular hours. तो दररोज, द मेकॅनिकल टीचर दररोज त्याच वेळेस चालू होत असे, शनिवार आणि रविवार सोडून. कारण लहान मुलींनी नियमित वेळेत अभ्यास केला तर तो जास्त चांगला होतो असं तिची आई म्हणायची. The screen was lit up and it said, "Today's arithmetic lesson is on the addition of proper fractions." आता मेकॅनिकल टीचरचा पडदा उधळला होता आणि त्यावर लिहिले होते, आजचा अंकगणिताचा धडा अपूर्णांकांच्या बेरजेवर आधारित आहे. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. कालचा गृहपाठ योग्य खाचेत सरकवावा. मार्जी डिड सो विथ अ साय. साय म्हणजे काय? उसासा टाकणे. एक उसासा टाकत मार्जीने तसे केले. She was thinking about the old schools they had when her grandfather's grandfather was a little boy. परंतु त्या दिवशी मात्र तिच्या आजोबांच्या आजोबा लहान असताना ज्या जुन्या शाळा होत्या त्याबद्दल ती विचार करू लागली. All the kids from the whole neighborhood came, laughing and shouting in the schoolyard, sitting together in the schoolroom, going home together at the end of the day. आजूबाजूची मुलं, आजूबाजूच्या परिसरातील सर्व मुलं हसत आणि आरडाओरडा करत शाळेच्या पटांगणात येत, वर्गात एकत्र बसत आणि दिवस संपल्यावर एकत्र घरी. They learned the same things, so they could help one another with the homework and talk about it. आणि ती सर्वजण सारख्याच गोष्टी शिकत, त्यामुळे ती एकमेकांना गृहपाठात मदत करू शकत आणि त्याविषयी बोलूही शकत. अँड द टीचर्स वर पीपल. आणि त्यावेळचे शिक्षक हे माणसं होती. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन.
when we add fractions 1 upon 2 and 1 upon 4. आणि आपण जेव्हा 1 upon 4 आणि 1 upon 4 च्या अपूर्णांकांची बेरीज करतो, अशा प्रकारे मेकॅनिकल टीचरने त्यांना शिकवायला सुरुवात केली होती. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्डन डेज. पूर्वीच्या काळी मुलांना हे सर्व किती आवडत असेल याचा मार्जी विचार करू लागली. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. त्यांनी मजेत घालवलेल्या वेळाबद्दल ती विचार करू लागली होती. अशा प्रकारे आपण धडा संपवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्ही हा धडा व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि अवघड शब्दांचे अर्थ तुमच्या पुस्तकामध्ये नोट करा आणि शक्य झाल्यास ते वापरून वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी वाढण्यास मदत होईल. ठीक आहे, तर मग आता आपण मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, व्हेन डज द स्टोरी टेक प्लेस? ही गोष्ट कधी घडली? द स्टोरी टेक्स प्लेस इन द इयर 2157. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डज मार्जी मीन बाय अ रिअल बुक? मार्जीच्या मते रिअल बुक म्हणजे काय? बुक्स दॅट हॅव प्रिंटेड पेजेस आर रेफर्ड ॲज अ रिअल बुक बाय मार्जी. थर्ड क्वेश्चन, मार्जी अँड टॉमी यूज टेलीबुक्स. व्हॉट आर दे लाईक? मार्जी आणि टॉमी टेलीबुक्स यूज करतात, ते कशासारखे आहेत? आता आपली जी पुस्तकं आहे त्याला आपण टेक्स्ट बुक्स म्हणतो आणि ती जी पुस्तकं वापरायची त्यांना काय म्हटलं आहे? टेलीबुक्स. टेलीबुक्स आर डिफरंट फ्रॉम रिअल बुक्स. दे आर like electronic texts which can be read on a big smart screen. Next question, Margie uses a diary. What would it be like? आता सुरुवातीलाच डायरीचा उल्लेख आलाय. मग डायरी ही आपल्या प्रिंटेड डायरी सारखी होती का त्यांची? तर नाही. The diary that Margie uses would be like an electronic diary which would be different from regular paper diaries of today. What do we understand by the words took the teacher apart? Took the teacher apart या शब्दांवरून आपल्याला काय समजतं? The words took the teacher apart mean disassembling the mechanical teacher, which was a large and black computer with a big screen. Which part of the machine did Margie hate most? मार्जीला कोणत्या मशीनच्या कोणत्या भागाबद्दल जास्त राग होता? Margie hated the slot where she had to put homework and test papers. पुढचा प्रश्न, what fault did the inspector repair? The county inspector repaired the geography sector of the machine, which was adjusted to a higher level. He slowed it to an average 10-year level. What is Margie like as a student? Margie विद्यार्थी म्हणून कशी होती? Bright, average or below average? Margie is an average student and overall pattern of her progress is quite satisfactory. Do you think the school described in the book existed centuries ago? Yes, the school described in the book existed centuries ago. Do you think Tommy likes the school in the olden days? Tommyला पूर्वीची शाळा आवडते का? Yes, I think Tommy likes the school in the olden days. Is Tommy Margie's brother or friend? Find the sentences that help you to decide that. Tommy is Margie's friend. The following sentences from the chapter help me to decide. कोणती वाक्यांवरनं आपल्याला लक्षात येतं की टॉमी हा मार्जीचा भाऊ नसून मित्र आहे? पहिलं वाक्य, But my mother says a teacher has to be adjusted to fit the mind of each girl and boy it teaches, and that each kid has to be taught differently. Second sentence काय? They weren't even half finished when Margie's mother called. Margie, school. पुढचा प्रश्न, Would you like your mechanical teacher? निश्चितच उत्तर असणार आहे No, I would not like to have a mechanical teacher because आपल्याला अशा प्रकारे मेकॅनिकल टीचरकडनं शिकायला आवडणार नाही, कारण आय एम नॉट यूज टू लर्न फ्रॉम सच टीचर. अ मेकॅनिकल टीचर हॅज नो फीलिंग्स लाईक ह्युमन टीचर. अ ह्युमन टीचर कॅन एक्सप्लेन माय डिफिकल्टीज टेंडरली.
अ मेकॅनिकल टीचर विल टीच ऑर एक्सप्लेन मोनोटोनसली. मोनोटोनसली म्हणजे कसं, रटाळपणे शिकवतील. डू यू ॲग्री विथ मार्जी? निश्चितच, येस आय ॲग्री विथ मार्जी. शी वॉज थिंकिंग अबाउट ओल्ड स्कूल अँड हाऊ किड्स एन्जॉय लर्निंग अँड हेल्पिंग ईच अदर विथ द होमवर्क. शी वॉज बोर्ड टू लर्न फ्रॉम मेकॅनिकल टीचर. मार्जीला मेकॅनिकल टीचरकडून शिकण्याचा कंटाळा आला होता. व्हॉट चेंजेस वूड यू लाईक टू सी इन युअर ओन स्कूल? तुमच्या स्वतःच्या शाळेत तुम्हाला कोणते बदल पाहायला आवडतील? I would like to see the following changes in my own school. पहिला, my school should have more fun learning activities. And second change, arts and music classes should become more interesting. हे सर्व बदल आपल्याला आपल्या शाळेत पाहायला आवडतील. डू यू हॅव फन प्लेईंग स्टडिंग विथ युअर फ्रेंड्स? तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर खेळायला, अभ्यास करायला मजा येते का? येस, आय ऑलवेज हॅव फन वेन आय प्ले ऑर स्टडी विथ माय फ्रेंड्स. फॉर मी इट इज इम्पॉसिबल टू इमॅजिन प्लेईंग विदाउट फ्रेंड्स. माझ्यासाठी मित्रांशिवाय खेळणं ही कल्पनासुद्धा मी करू शकत नाही. डू यू प्ले आउटडोअर गेम्स? येस, आय प्ले. डू यू हॅव फन प्लेईंग व्हिडिओ मोबाईल गेम्स? विच गेम्स डू यू प्ले? येस, आय हॅव फन प्लेईंग व्हिडिओ और मोबाईल गेम्स. निश्चितच आपल्याला व्हिडिओ किंवा मोबाईल गेम्स खेळायला मजा येते. आय प्रिफर टू प्ले द फॉलोइंग गेम्स: माइनक्राफ्ट, क्लॅश ऑफ क्लॅन्स, टेम्पल रन एट्सेट्रा. हे सर्व गेम्स खेळायला मला आवडतं. आता आपण इंग्लिश वर्कशॉपला सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, यूज दी प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स. तुम्हाला सांगितलं आहे की हा धडा पंक्च्युएशन मार्क्सच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अनेक ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमाज सेंटेन्सेस कोट केलेली आहे डायलॉग असल्यामुळे, तेव्हा धडा वाचताना ते सर्व ऑब्झर्व करायचं आहे. पहिलं आहे, वेअर डिड यू फाइंड इट? हे डायलॉग आहे म्हणून ते आपण कोट केलेले डबल इन्व्हर्टेड कॉमाजने, आणि हा प्रश्न आहे आणि म्हणून शेवटी दिलं आहे प्रश्नचिन्ह. व्हॉट्स इट अबाउट? व्हॉट्स इट अबाउट यामध्ये व्हॉट्स हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे व्हॉट इज यासाठी, म्हणून व्हॉट नंतर अपॉस्ट्रॉफी देऊन एस दिलेला आहे. प्रश्न आहे, डायलॉग आहे म्हणून तो कोट केलेला आहे आणि एंड केला आहे क्वेश्चन मार्कने. दे हॅड अ टीचर. आता हे टॉमीने बोललेलं वाक्य आहे म्हणून ते कोट केलं आहे आपण डबल इन्व्हर्टेड कॉमाजने. पहिला प्रश्न आहे, व्हेन डज द स्टोरी टेक प्लेस? ही गोष्ट कधी घडली? द स्टोरी टेक्स प्लेस इन द इयर 2157. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डज मार्जी मीन बाय अ रिअल बुक? मार्जीच्या मते रिअल बुक म्हणजे काय? बुक्स दॅट हॅव प्रिंटेड पेजेस आर रेफर्ड ॲज अ. The following sentences have an unusual meaning in the context of the story. Write what these sentences would mean today and what they mean in the context of the story. आता खाली आपल्याला काही वाक्य दिलेली आहे, त्यांचा स्टोरीमध्ये वेगळा अर्थ आहे आणि आजच्या परिस्थितीत आपण जर ती वाक्य बघितली तर त्याचा वेगळा अर्थ निघतो. मग आपण बघूया नक्की गोष्टीमध्ये त्याचा काय अर्थ आहे आणि आपल्या दृष्टीने आज त्याचा अर्थ काय आहे. पहिलं वाक्य, शी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. आता याचा आजच्या दृष्टीने अर्थ जर बघितला तर काय होतो? मीनिंग टुडे, शी हॅड बीन होपिंग दे वूड ऑफिशियली डिसमिस द टीचर फ्रॉम द जॉब फॉर एव्हर. आणि मीनिंग इन द कंटेंट ऑफ द स्टोरी काय होतो? शी हॅड बीन होपिंग दे वूड रिमूव्ह द टीचर फ्रॉम द स्क्रीन परमनंटली. सेकंड सेंटेन्स बघा, दे हॅड टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. आज त्याचा अर्थ काय होतो? मीनिंग टुडे इज दे हॅड सस्पेंडेड टॉमीज टीचर फॉर नियरली 1 month. आणि मीनिंग इन द कंटेंट ऑफ द स्टोरी काय होतो? दे हॅड स्टॉप्ड स्क्रीनिंग टॉमीज टीचर फॉर नियरली अ मंथ. नेक्स्ट सेंटेन्स, इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. याचा मीनिंग टुडे काय होतो? इट वॉजंट द टीचर who regularly did the teaching work in school, it was some person who taught the students. आणि meaning in the context of the story काय होतो? It was the mechanical teacher who gave lessons to students on screen regularly. Next sentence बघा, how could a man be a teacher? Meaning today काय होतो? This question is meaningless in these days because teaching work is always done by.
some person, he can be male or female teacher. आता याचा मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी काय होईल? दे हॅड द मेकॅनिकल टीचर अँड दे डिडंट एक्सपेक्ट अ मॅन इन प्लेस ऑफ द मेकॅनिकल टीचर. मेकॅनिकल टीचरच्या जागी ते एका मनुष्याला शिक्षक म्हणून स्वीकारण्यास त्यांची मनस्थिती नव्हती, कारण त्यांना मेकॅनिकल टीचरची इतकी सवय झाली होती की एक माणूस शिक्षक असू शकेल ही कल्पना देखील ते करू शकत नव्हते. पुढचं वाक्य आहे, a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches. आज त्याचा अर्थ काय होईल? The teacher has to deal with the students according to the need of the whole class and use a suitable method of teaching. To fit the mind of each girl and boy it teaches, and that each kid has to be taught differently. Second sentence काय? They weren't even half finished when Margie's mother called. Margie, school. पुढचा प्रश्न. Would you like your mechanical teacher? निश्चितच उत्तर असणार आहे नो, आय वुड नॉट लाईक टू हॅव अ मेकॅनिकल टीचर बिकॉज आपल्याला अशा प्रकारे मेकॅनिकल टीचरकडनं शिकायला आवडणार नाही, कारण आय एम नॉट यूज टू लर्न फ्रॉम सच टीचर. अ मेकॅनिकल टीचर हॅज नो फीलिंग्स लाईक ह्युमन टीचर. A human teacher can explain my difficulties tenderly. Activities, homework, principal, classes, playground, library. या व्यतिरिक्त अजून भरपूर असे शब्द तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. तिसरा शब्द आहे फॅमिली. मग फॅमिलीशी रिलेटेड कोणते शब्द तुम्ही या ठिकाणी टाकू शकता? पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स, बॉन्डिंग, लव, प्रोटेक्शन, अंकल, आंट, सन, डॉटर, होम, हे सर्व शब्द तुम्ही फॅमिलीशी रिलेटेड लिहू शकता. पुढे म्हटलं आहे डिस्कस हाऊ वुड यू लाईक टू लर्न फ्रॉम ह्युमन टीचर ऑर अ मेकॅनिकल टीचर. तुम्हाला कशा प्रकारे शिकायला आवडेल, एका मनुष्य शिक्षकाकडनं की मेकॅनिकल टीचरकडनं? प्रेझेंट युअर आर्ग्युमेंट्स इन द फॉर्म ऑफ अ चार्ट. मग आता इथं आपल्याला एक माणूस म्हणून शिक्षक असेल तर त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय, आणि एक मेकॅनिकल टीचर असेल तर व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मेकॅनिकल टीचर, हे आपल्याला बघायचं आहे. मग आपण पहिल्यांदा बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ अ ह्युमन टीचर काय काय आहे. कम्युनिकेट्स डिरेक्टली, त्यांच्याशी आपलं डायरेक्ट कम्युनिकेशन होऊ शकतो. कॅन एक्सप्लेन डिरेक्टली अँड हेल्पफुली. दे हॅव फीलिंग्ज ऑफ लव, टेंडरनेस, आपल्या भावना, आपले शिकण्याची लेवल समजून घेऊन ते शिकवू शकता. कॅन टीच फ्रीली अँड विथ एक्झाम्पल्स, वेगवेगळे उदाहरणं देऊन ते शिकवू शकता. मग याचे तोटे काय आहेत? व्हॉट आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ह्युमन टीचर? टेक अनड्यू टाईम, काही वेळेस काही शिक्षक खूप वेळ घेतात. समटाईम्स पनिशेस, शिक्षा करतात. समटाईम्स स्पीक्स अपार्ट फ्रॉम द टॉपिक, विषयाला सोडून बोलतात. डज नॉट गेट टाईम टू चेक होमवर्क, होमवर्क केला असेल तर तो तपासण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. पुढे बघणार आहोत ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मेकॅनिकल टीचर. फर्स्ट ॲडव्हान्टेजेस. काय ॲडव्हान्टेजेस आहे? सेविंग स्पेस, बरोबर आहे की नाही? शाळेची गरज नाही, घरात बसूनसुद्धा तुम्ही शिकू शकता मेकॅनिकल टीचरकडनं. सेविंग स्पेस, जागा वाचते. नो टाईम वेस्टिंग, अजिबात वेळ वाया जात नाही. टाईम सेविंग, वेळ वाचतो. टीचर्स टू द पॉईंट, मेकॅनिकल टीचर काही इतर गप्पा मारत बसत नाही, ते टू द पॉईंट शिकवता. नेवर टॉक और डिस्कस एनी अदर पॉईंट अपार्ट फ्रॉम द टॉपिक. देन व्हॉट आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मेकॅनिकल टीचर? कॅनॉट सॉल्व्ह डिफिकल्टीज, आपण त्यांना आपल्या अडचणी विचारू शकत नाही, लगेच ते आपल्या अडचणींना उत्तर देऊ शकत नाही. इट विल टीच वॉट एव्हर इज फीडेड, त्यांना जे फीड केलं आहे तेवढंच ते शिकवतील. नेवर मिक्सअप विथ ऑर शेअर एनिथिंग विथ द चिल्ड्रन, मुलांसोबत ते मिक्सअप होणार नाही, काही गोष्टी शेअर करणार नाही. दीज आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मेकॅनिकल टीचर. पुढे म्हटलं रिराईट द फॉलोइंग यूजिंग कम्प्लीट वर्ड्स इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. आता तुम्ही बघा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरलेले आहेत. जसं यू आर याऐवजी यू नंतर कॉमा अपॉस्ट्रॉफी देऊन आर ई असं वापरलेलं आहे.
आता बघा इथं तुम्हाला प्रत्येक वाक्याच्या खाली त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा एक्सपांड करून दाखवलेला आहे. पहिलं आहे वेन यू आर थ्रू. तिथं काय म्हणणार आहे? वेन यू आर थ्रू. पुढे अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. इट्स म्हणजे काय? इट इज. अँड इट इज गुड फॉर प्लेंटी मोर. पुढे आय वुडंट थ्रो इट अवे. आता वुडंट याचा एक्सपांडेड फॉर्म काय होईल? वुड नॉट. म्हणून आपण काय म्हटलंय? आय वुड नॉट थ्रो इट अवे. पुढे शी हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स. हॅडंटचा एक्सपांडेड फॉर्म काय होतो? हॅड नॉट. शी हॅड नॉट सीन ॲज मेनी टेलिबुक्स. पुढचा व्हॉट्स इट अबाउट. व्हॉट्स याचा अर्थ काय होतो? व्हॉट इज इट अबाउट. आता ह्या कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्सचा आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये उपयोग होत असतो. डोंट आय या डू नॉट आय असं म्हणू शकत नाही. तिथं नेहमी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म डोंट आय असं म्हणावं लागेल, हो की नाही. पुढे आय हॅव स्लोड इट अप. आता आय स्लोड इट अप याचा एक्सपांडेड फॉर्म काय होतो? आय हॅव स्लोड इट अप. आय डोंट नो. डोंट याचा एक्सपांडेड फॉर्म काय होईल? डू नॉट. आय डू नॉट नो. इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. वॉजंटचा एक्सपांडेड फॉर्म होईल वॉज नॉट. आणि म्हणून वाक्य होईल इट वॉज नॉट अ रेग्युलर टीचर. पुढे म्हटलंय अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. मार्जी इवन रोट अबाउट इट. आता हे वाक्य कोणत्या टेन्समध्ये? क्रियापद आहे रोट म्हणून ते आहे पास्ट टेन्समध्ये. रोट हा राईट या वर्बचा पास्ट टेन्स आहे. राईट, रोट, रिटन. पुढे टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक. या ठिकाणी क्रियापद आहे फाउंड. हे आहे पास्ट टेन्समध्ये म्हणून आपण अंडरलाईन केलं आहे पास्ट टेन्सला. फाउंड हे फाइंड या क्रियापदाचा पास्ट टेन्स आहे. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. या ठिकाणी नो हे क्रियापद वर्तमान काळात आहे म्हणून उत्तर आहे प्रेझेंट टेन्स. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. आता इथं बघा वॉज वापरलाय, मार्जी नंतर वॉज वापरलाय. याचा अर्थ वाक्य कशामध्ये आहे? ते सिंग्युलर आहे, एक वचनी आहे. अनेक वचनी असतं तर ते तिथं आपण वॉज ऐवजी काय लिहिलं असतं? वर लिहिलं असतं. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. आता या ठिकाणी दिस नंतर इज वापरलेला आहे म्हणून वाक्य आहे सिंग्युलर. आर वापरलं असतं तर ते आपल्याला प्लुरल लिहावं लागलं असतं, अनेक वचनी लिहावं लागलं असतं. अँड द टीचर्स वर पीपल. आता इथं करता अनेक वचनी आहे टीचर्स म्हणून क्रियापद पण कसं झालंय? अनेक वचनी वर. आणि म्हणून वाक्य आहे प्लुरल. दस वी सी दॅट वर फॉर्म्स शो टेन्स. यावरनं आपल्याला काय लक्षात येतं? वाक्यातील क्रियापदावरनं त्या वाक्याचा टेन्स लक्षात येतो. ते वाक्य एक वचनी आहे की अनेक वचने आहे हे आपल्याला समजतं. दस वी सी दॅट द वर फॉर्म्स शो टेन्स, नंबर, एट्सेट्रा. हिअर द वर फॉर्म चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. मग आपण बघितलं असेल की करता जर एक वचनी असेल तर आपण क्रियापद एक वचनी वापरतो. करता अनेक वचनी झाला, क्रियापद अनेक वचनी झालं. A verb form which is decided by and changes according to the subject of the sentence is known as a finite verb. मग अशा प्रकारच्या क्रियापदाला आपण काय म्हणतो? फायनाईट वर्ब. की जे क्रियापद, ज्या क्रियापदाचा फॉर्म हा बदलणाऱ्या कर्त्याप्रमाणे ठरत असतो त्याला म्हटलं जातं फायनाईट वर्ब. उदाहरणार्थ बघा, यू आर व्हेरी काइंड. आता या ठिकाणी कर्ता आहे यू, परंतु इथं जर सब्जेक्ट यू ऐवजी मी शी वापरलं तर सेंटेन्स काय होतं? शी इज व्हेरी काइंड. म्हणजे कर्ता बदलला तर क्रियापद देखील बदललं. आता पुढे तुम्हाला एक्सरसाइज दिलेला आहे. नाव चेंज द वर्ब फॉर्म अकॉर्डिंग टू द चेंजेस इन द सब्जेक्ट. पहिलं वाक्य आहे आय डोंट नो. चेंज आय टू शी. करता आय ऐवजी शी वापरा. काय होईल? डोंट ऐवजी आपल्याला डझंट वापरावं लागेल. शी डझंट नो. माय फादर नोज. या ठिकाणी माय फादर ऐवजी करता वापरायचं आहे वी. तर आता क्रियापद काय होईल? वी नो. तिसरा आहे आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. चेंज आय टू ही. करता आय ऐवजी ही वापरायचं आहे. काय होईल वाक्य?
ही इज, ॲम ऐवजी आपण क्रियापद काय लिहिलं आता, इज. ही इज फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. अशा प्रकारे वाक्यातील कर्ता बदलला तर क्रियापद देखील बदलले, म्हणून याला म्हटलं जातं फायनाईट वर्ब्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला धडा पूर्ण झालेला आहे. पुन्हा एकदा तुम्ही लँग्वेज स्टडी सेक्शन, इंग्लिश वर्कशॉप यांचा अभ्यास करा आणि काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी वहीमध्ये लिहून ठेवा. धन्यवाद.